गार्गी कसं आहे ना, म्हणजे मी असं म्हणेन की सिद्धू माझ्या आयुष्यातून त्याप्रमाणे बाहेर पडला आणि 2020 नंतर मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. म्हणजे आज तू बघशील तर आम्ही खूप मजा करत असतो, आम्ही पिकनिकला जातो. अर्चनाताईचा मी उल्लेख केला, तिने एक ग्रुप फॉर्म केलेला आहे जिथे आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली महिला आहोत. कोण डॉक्टर आहे, कोण प्रोड्युसर आहे, कोण इंजिनियर आहे आणि सगळ्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभे राहिलेले महिला आहेत. त्यामुळे ना मी खूप एन्जॉय करते या ग्रुपमध्ये. फुलवाताई पण आहे या ग्रुपमध्ये. तुला मी एक किस्सा सांगेन फुलवाताईवरनं. रिसेंटली एक किस्सा झाला आहे. तर आणि मी या ना सगळ्या किस्स्यांवरनं खूप शिकते. माझं ना ऑब्झर्वेशन खूप असतं आणि त्यावरनं आपल्याला जे शिकायला मिळेल ते शिकून घ्यायचं. तर रिसेंटली ना मी सिद्धू स्वरा इरा आम्ही सिंगापूरला गेलो होतो. ते तू सोशल मीडियावर बघितलेत फोटो. तर तिकडे गेल्यानंतर ना मी बाहेर गेल्यानंतर खूप मजा करत असते. एकटीची माझी मजा चालू असते आणि मला ना रील्स बनवायला खूप आवडतात. मी काय अशी रील्स स्टारबीर नाही आहे, पण मला आवडतं. आणि माझं कसं माहिती मी त्या बाबतीत मूडी आहे. मला वाटलं चला करायचं आहे करू असं. तर तिकडे ना सिंगापूरला मी 5-6 असेच रील बनवले गं. तर काही म्हणजे सगळे रील माझ्या मुलीनीच काढले. तर काही रीलमध्ये नेटवर्क नव्हतं तर तिने फक्त शूट केलंय, मग मी गाणं लावलंय. असं काय ना मजा मस्ती केली आहे आणि मी रोज ना तिकडनं रील्स टाकायचे. तर फुलवाताई मला अरे तू मजा करायला गेलीयस का, तू तिकडे रील काढायला गेलीयस, असं आमचं ना असायचं धमाल धमाल. आणि मी त्याला म्हणायचे नाही ना, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते, कारण गर्ल्स गँगची ट्रिप एक वेगळीच मजा असते. नो डाऊट. तर मी ना तिकडनं आले बरं, खूप एक्सायटेड, वाव आपण मजा करून आलोय असं वगैरे ना. आणि चॉकलेट्स वगैरे आणलेले. तर मी फुलवाताईला भेटले, तर तिला पण मी चॉकलेट्स वगैरे दिले. फुलवाताई मनापासून खूप छान अशी मैत्रीण आहे, बाई आहे. आणि ती ना खूप चांगले असे तुम्हाला ना सल्ले देते आयुष्यात. खूप स्पष्ट बोलते, पण ती सवय मला आहे, कारण मी तिला जेवढी वर्ष ओळखते ना ती तशीच आहे, ती बदलली नाही आहे. तर तिला मी चॉकलेट वगैरे देते. तृप्ती मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मी म्हटलं अगं बोल फुलवाताई, काय हे तू रील केलेस, हे असे तू एरवी किती छान नाचतेस आणि तू असे रील टाकलेत, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे, असं तसं. तर हे ऐकल्यानंतर मी तिला म्हटलं अगं तू कोरिओग्राफर आहेस, तू परफेक्टच नाचणार, मी काही रील स्टार नाही आहे, मला जमलं तसं मी केलं. नाही 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 पण मला ना असं तसं ती मला ना बोलली. बरं ती बोलल्या आणि फुलवाताई बोलते म्हटलं परफेक्शनिस्ट लाईक. अरे ती प्रचंड, म्हणजे ती आमचे रील पण काढेल ना, म्हणजे फोटोही काढताना ती असं कॅमेरा पुसेल, मग ती नाही नाही असेच पाहिजे, मग तसंच पाहिजे तिचं असतं. बरं आता आपल्या मैत्रिणीने आपल्याला काही सांगितलंय, तर मी ते ऐकल्यानंतर ना डिस्टर्ब असं नाही म्हणता येणार, पण मी ना विचार करत होती. जसं मी तुला म्हटलं की मी प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करते. मग मी ना घरी आल्यानंतर ना 2 दिवस ते रील्स बघत होते की अरे म्हणजे असं तर काही मी वल्गर नाही केलंय, बरं असं तर काही हे नाही आहे, असं आपण स्वतःला प्रश्न विचारतो ना. एखाद वेळी मला असं वाटलं ठीक आहे काम करते, डिलीट करते. पण नंतर मी म्हटलं नको ना, त्यामागे माझे काही इमोशन्स आहेत, फन आहेत, आठवणी आहे, कशाला डिलीट करू. असं हो नाही मध्ये चाललं होतं. आणि कट्टू ना मी रील्स बघत होती. तर आमच्या ग्रुपमध्ये अजून एक आमची मैत्रीण आहे, शिल्पा अनासपुरे, माहिती असेल तुला. तर त्या शिल्पा वहिनी म्हणते मी त्यांना. तर त्या दरम्यान ना लडाखला गेल्या होत्या त्यांच्या फॅमिलीबरोबर. आणि त्यांनी एक रील टाकली होती, छान मस्त असं डान्स बिन्स करत, आणि मराठी एक गाणं लावलं होतं. तर ते बघून ना मी लगेच त्यांना कमेंट केलं, वा वहिनी छान मस्त मस्त रील झाली असं. त्या रीलवर तिने मला कमेंट केलं, तृप्ती यू आर माय इन्स्पिरेशन, तुझे रील्स बघून मी रील्स करायची हिम्मत केली आहे अँड आय जस्ट लव्ह व्हॉट यू आर डुईंग. आणि मी त्यानंतर पहिला फोन फुलवाताईला केला आणि फुलवाताईला म्हटलं, फुलवाताई तुला माझे रील्स आवडले नसतील तरी कोणासाठी तरी मी इन्स्पिरेशन आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बघ, तर त्यानंतर आम्ही दोघं खूप हसलो. हा किस्सा मी माझ्या आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आम्ही सांगतो, दोघे आम्ही खूप हसतो. तर हा किस्सा मी तुला काय सांगितला की मला आपल्या सखींना पण सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीला ना 2 बाजू असतील. तुम्ही आयुष्यात काही कराल त्याला लोक चांगलं आणि वाईट बोलणार. लोकांचे 2 दृष्टिकोन असतील, ठीक आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे ना की तुम्ही ठरवा की तुम्ही केलेली गोष्ट ही किती करेक्ट आहे आणि किती रॉंग आहे. ज्याच्यावर मी चालते, माझं आयुष्य मी ह्याच्यावरच चालले. म्हणजे काही असेल, तुम्ही मेकअप केला तुम्हाला किंवा तुम्ही साडी नेसली, मे बी तो रंग म्हणजे तुझी चॉईस असेल की तुला लाईट्स कलर आवडतात, माझी चॉईस असेल मला डार्क कलर आवडतात.
तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही छान दिसताय किंवा तुम्ही जे करताय ते छान आहे, तर ते फिक्स करा. डिस्टर्ब नका हो. मला कुणीतरी काही सांगितलंय त्याच्यानंतर मग मी दिसते, तुमच्या चेहऱ्यावर दिसणार, काही असू दे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, फुलवाताईंनी मला सांगितल्यानंतर मी ते पॉझिटिव्ह घेतलं. त्यानंतर मी कधीही रील करताना माझ्या डोक्याच्या मागे एक असतं की नाही, आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मे बी तिचं जे माझ्याबद्दल हे आहे तेवढं 100% मी नाही पोचणार, पण मी प्रयत्न करू शकते. पण पॅरलली प्रत्येक स्त्रीला हे कळलं पाहिजे ना की आपण आपल्या आयुष्यात जे करतो आहे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सो मी ह्या इन्सिडेंट शेअर करण्याचं माझं एकच होतं ना की मलाही वाटलं ना यार, एका लेवलला मीही थोडी डिस्टर्ब झाले की यार असं तर नाही वाटत आहे ना, काय वाटत असेल असं तसं. पण जेव्हा ती दुसरी प्रतिक्रिया आली त्यावरनं मी हे शिकले की यू हॅव टू बी कॉन्फिडंट व्हॉट यू आर डुईंग. लोक तुम्हाला जज तर कशाही वरनं करतील, की तुम्ही चांगलं केलं तरी जज करणार, वाईट केलं तरी जज करणार, तुम्हाला चांगलेही कमेंट्स देतील, वाईटही देतील. तुम्ही कॉन्फिडंट आहात ना, तुम्ही आयुष्यात जे करता आहात ते बरोबर आहात, मग ते करा, संपला विषय. कमाल. म्हणजे अगदी नाही, पण ही गोष्ट खऱ्या अर्थानं कुठलंही, म्हणजे तुम्ही बिझनेसच असं नाही पण लाईफच्या कुठल्याही टप्प्यावर ही खूप हेल्पफुल अशी ताईंनी मला टिप दिली आहे.